छान अशी टम्म फुगलेली मसाला पुरी पाहून तुम्हाला पण वाटलं ना की ही पुरी बनवून पाहावं. तर चला, आज हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करत आहे, कारण आषाढ स्पेशल रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ही छान अशी रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर साहित्य तर तुम्ही पाहिलंच असेल, अगदी घरात असलेल्या साहित्यांपासून 1 वाटी गव्हाचं पीठ, 2-3 चमचे तीळ, थोडीशी कसुरी मेथी, थोडीशी हळद, लाल तिखट आणि ओवा, चवीपुरतं मीठ आणि मोहनासाठी 2 चमचे तेल. इतक्या अगदी घरगुती सामानामध्येच आपण ही छानशी रेसिपी बनवणार आहोत. आणि हे सगळं साहित्य मी व्यवस्थित मिक्स करून घेते. खूप छान होतात ह्या पुऱ्या. सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं, अगदी खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या होतात आणि जवळपास 4-8 दिवस ह्या टिकतात आणि खायलाही खूप खमंग लागतात. तर ही रेसिपी आज तुमच्याबरोबर मी शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जसं मागच्या सगळ्या व्हिडिओंना भरभरून प्रतिसाद दिला तसं या व्हिडिओला देखील द्या. तर आपण इथे कणिक मळून घेऊया. तर हे जे साहित्य मी घेतलं होतं ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे पिठामध्ये आणि टाकलेलं मोहन अगदी पिठामध्ये व्यवस्थित पीठ कुस्करून मोहन मिक्स करून घ्यायचं. मोहनाचा असा मुटका होईल असं वाटलं की आपल्या पुऱ्या अगदी छान होणार आहे हे समजून जायचं. तर इथे सगळं पिठात मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं पीठ मी मळून घेणार आहे. तर आता पीठ मळताना आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे. पाणी हवं तसं टाकायचं आहे, अगदी नॉर्मल पाणीच घ्यायचं आहे आपल्याला याच्यासाठी. तर इथे पीठ मळताना थोडासा वेळ जातो, पण पीठ छान मळणं देखील आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यामुळे अगदी सारण आणि मोहन पूर्ण पिठाला मिक्स होईल असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक पुरीला छान असा मसाला लागेल आणि आपली पुरी खमंग होईल. तर इथे मी पीठ मळायला घेते. पाहू शकता तुम्ही, पिठाचा असा छान मुटका तयार होतोय, म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हवं तसं त्याच्यात पाणी टाकूया आणि पाणी घालताना अगदी लागेल तसंच थोडं थोडं पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे, कारण पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे. तर इथे मी लागेल तेवढंच पाणी घेते आणि छान असं हळूहळू पाणी मिक्स करून थोडंसंच पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घेते. आता पीठ मळताना थोडासा वेळ जातो, कारण पीठ अगदी छान आपल्याला मळून घ्यायचं आहे. मला जर ओली मेथी टाकायची असेल तर ती देखील तुम्ही टाकू शकता, पण कसुरी मेथीचा फ्लेवर अगदी स्ट्रॉंग वाटतो, त्यामुळे कसुरी मेथी टाकाल तर अगदी छान होईल. तर इथे मी छान असं अगदी हळूवारपणे पीठ मळून घेते, कारण पीठ मळताना व्यवस्थित आपण ते एकजीव होईपर्यंत व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ मळणं हेच एक महत्त्वाचं काम आहे या रेसिपीसाठी आणि ते मी मळून घेते. पाहू शकता तुम्ही किती घट्टसर पीठ मळलं आहे मी. आणि ह्या पुऱ्या आषाढ स्पेशल मी बनवलेल्या आहेत. तर माझा आषाढाची तयारी सुरूच आहे. आषाढामध्ये तळणवळण करतात, त्याच्यामुळे माझंही काही ना काही चालू असतं आणि विचार केला की ह्या सगळ्या रेसिपी तुमच्याबरोबर पण शेअर केल्या पाहिजेत. म्हणून ह्या ज्या काही मी घरात बनवते त्याच रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि हे पदार्थ खूपच छान होतात, त्यामुळे मी तुमच्याबरोबर त्या शेअर केलेल्या आहेत. तर पीठ पाहू शकता तुम्ही. पीठ आपण जेव्हा ते मळून होतो तेव्हा चेक करायचं की त्याचे लेयर पडले जातात का. जर त्याचे लेयर होत असतील पिठाचे तर ते पीठ अगदीच व्यवस्थित झाले असं समजून जायचं आणि असा घट्टसर गोळा मळून आपल्याला 15-20 मिनटासाठी ते झाकून ठेवायचे. तर इथे झाकून ठेवलेलं पीठ मी 15-20 मिनटांनी उघडलं
अगदी छान मऊ झालेलं आहे ते पीठ आणि पुन्हा एकदा मी त्याला एकजीव करून घेते. थोडासा तेलाचा हात लावला आणि व्यवस्थित ते एकजीव करून घेतलं. आता ह्या पुऱ्या थोड्याशा जाडसरच ठेवायच्यात आपल्याला. त्यामुळे आहे एवढ्या वाटीभर कणकेची मी अगदी 2-3च चपाती बनवून त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे. तर घट्ट पीठ आहे, पाहू शकता तुम्ही. पीठ मळताना अगदी तुम्हाला घट्टच ठेवायचं आहे. पुन्हा पुन्हा मी सांगते, कारण पीठ जेव्हा तुमचं मऊ होतं तर ती पुरी टिकणार नाही आणि अगदी त्यामुळे पीठ जेवढं घट्ट असेल तेवढी पुरी छान राहील आणि जास्त दिवस टिकेल. तर इथे मी पिठाचा आणि तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे लाटण्यासाठी, कारण आपण जेवढी कणिक मळायला तेल वापरले तेवढ्याच तेलामध्ये आपण ही चपाती लाटून घेतोय. आता हे छोटे छोटे गोळे करून पण आपल्याला पुऱ्या लाटता आल्या असत्या, पण एकसारख्या व्हावं आणि छान दिसावं म्हणून मी इथे ग्लासच्या सहाय्याने त्या पुऱ्या कट करून घेणार आहे. तर चपाती पाहू शकता तुम्ही, जी मी चपाती लाटून घेतली आहे त्याच्यामध्ये जो मसाला दिसतोय तुम्हाला, तर किती पुरेपूर अगदी व्यवस्थित दिसत आहे. त्यामुळे त्या पुरीची टेस्ट देखील खूप छान येते आणि अगदी जेमतेम साहित्यामध्ये ह्या पुऱ्या तयार होतात आणि खायला तर खूपच छान लागतात. तर इथे मी छोट्याशा ग्लासच्या सहाय्याने बनवते, कारण खूप मोठ्या आपल्याला पुऱ्या बनवायच्या नाही आहेत, छोट्या छोट्या पुऱ्या बनवायच्यात. हे खूप इझी जातं आणि महत्त्वाचं म्हणजे एकसारख्या पुऱ्या छान होतात. तर इथे ग्लासच्या सहाय्याने मी पुऱ्या कट करून घेतल्या. खूप अशी झटपट होते ही रेसिपी, त्यामुळे फार काही वेळ जात नाही आहे आणि मजा येते खायला. तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता किंवा ठेचा वगैरे बनवून त्याच्याबरोबर खाऊ शकता किंवा वेगवेगळ्या चटण्या, सॉस वगैरे कशाबरोबर पण खाऊ शकता. अगदी काहीच नाही खायचं तर तुम्ही नुसती पुरी पण खाऊ शकता, खूप छान लागते. तर अशा पद्धतीने मी अशा पुऱ्या छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या खूप पुऱ्या बनवायच्यात मला, तोपर्यंत मी सगळे गोळे लाटून घेते आणि त्या पुऱ्या कट करून घेते. मी खूप शॉर्टमध्ये दाखवलेलं आहे हे सगळं, कारण हे सगळं बघताना तुम्हाला पण बोर व्हायला नको. आणि जर तुम्हाला ह्या रेसिपीज आवडत असतील ना, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हेज, नॉन व्हेज अशा वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल. तर आता मी एका कढईमध्ये तेल ठेवले, तेल अगदी कडक गरम केले आणि गॅस बारीक केलेला आहे. बारीक गॅसवरच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात, कारण आपल्याला फार त्याला असं डार्क रंग नाही आणायचा आहे, मीडियम रंग आणायचा आहे. त्यामुळे गॅस हा आपल्याला बारीकच ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता तुम्ही, अगदी हळूवारपणे पुरीच्या वरती तेल टाकत टाकत मी छान अशा ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. आणि त्या तळतानाच इतका छान सुगंध येत होता की असं होत होतं की गरम गरम पुरी पटकन खाऊन घ्यावं. पण थोडंसं पुऱ्यांना पण आम्ही वेळ दिला आणि त्यानंतर मस्त पूर्ण पुऱ्या झाल्यानंतर आम्ही खाल्लेल्या आहेत. आणि पुऱ्या तर अप्रतिम झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि ह्या पुऱ्या टिकतात खूप, त्यामुळं मध्ये आधे खायला पण त्या छान वाटतात. अगदी छोटीशी भूक आहे, नाश्ता करायचा आहे थोडासा, तर तेव्हा पण ह्या पुऱ्या आपल्याला खूप छान वाटतात. तर तुम्ही पाहू शकता अशा टुमटुमीत अशा छान पाणीपुरीची पुरी कशी असते त्या टाईपच्या पुऱ्या झाल्यात आणि खूप टेस्टी पण झालेल्या आहेत. तर हे पुरीची रेसिपी, मसाला पुरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला सांगा आणि आवडली असेल तर नक्की ट्राय करा. एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा मस्त माझ्या पुऱ्या झालेल्या आहेत आणि नक्की करून बघा, खाऊन बघा आणि मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते.